विचारू हो साहेब, काय सांगाल? मंत्रिपदाने यंदा तुमच्या पक्षाला इथं म्हणजे उलकावणी दिलेली आहे, काय कारण आहे, काय अडचण आहे? आज तर जळगाव जिल्ह्याचाच विचार करायचा म्हटला तर कभी खुशी कभी गम सारखं झालेलं आहे. आज जळगाव जिल्ह्याला 3 मंत्री मिळालेले आहेत, याचा आनंद आहे. पण दुसऱ्या बाजूला याचं असं दुःख आहे किंवा वाईट वाटतं की आम्हालाही यावेळेला न्याय मिळाला पाहिजे होता. जळगाव, धुळे आणि नंदुरबार असे मिळून आमचा एकमेव आमदार आहे अनिलदादा, यांना निश्चित या मंत्रिमंडळात संधी मिळायला पाहिजे होती. याचं मूळ कारण असं आहे की येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे. या निवडणुकांच्यासाठी संघटनेसाठी आम्हाला मंत्रिपदात संधी मिळायला पाहिजे होती असं सगळ्याच कार्यकर्त्यांना वाटतं. का मिळाले नाही असं वाटतं? काय कारण आहेत? नाही, अजितदादा म्हणजे अजितदादांचे जे 41 आमदार आहेत त्या 41 आमदारमध्ये भौगोलिक प्रादेशिक गोष्टीचा विचार आणि जातीनिहाय समीकरण या मंत्रिमंडळात दादांनी केलेला विचार प्रामुख्याने समोर दिसतो आहे. आणि आज दादांनी जे नागपूरला भाषण केलेलं आहे, संघटना आणि हे मंत्रिपद 2.5 वर्षाचे राहतील असं दादांच्या भाषणामध्ये आज सांगितलेलं असल्यामुळे आम्ही आशा बाळगून आहेत की भविष्यात आम्ही मंत्रिमंडळात राहू. जिल्ह्यामध्ये बघायला गेलं तर भाजपला 2 मंत्रिपदाचं स्थान मिळालेलं आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की भाजपने देखील 3 आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि आमचे नेते अजितदादा पवारसाहेब या 3घांनी मिळून प्रादेशिक समतोल आणि जातीचं गणित लक्षात घेता मंत्रिपदांची नावं निश्चित केलेली आहे असं सगळ्या 39 मंत्र्यांवरून दिसून येत आहे. आगामी काळात आपल्या पक्षाला तर मंत्रिपद मिळालेलं नाही, आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, या निवडणुकांमध्ये आपल्याला फटका बसू शकतो? अजिबात नाही. महायुती ज्याप्रमाणे लोकसभेला आणि विधानसभेला महायुती म्हणून लढलो आहे, तशीच महायुती म्हणून आम्ही यावेळी देखील लढण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि अजितदादांची जरी आमचा एक आमदार असला, परंतु आमची प्रत्येक तालुक्यामध्ये आमची ताकद खारीचा वाटासारखी आहे आणि खारीच्या वाट्यासारखंच आम्ही जागा मागणार आहोत जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या. अनिलदादांना मिळालं नाही, नाराजी आहे तुमची? शेवटी नाराज वाटतंच. अनिलदादांनी 15 महिने मंत्रिपदाचा जरी कारभार केला असला, संघटनेकडेही त्यांनी लक्ष दिलं, कार्यालय बांधलं अनिलदादांनी. या सगळ्या गोष्टी करत असताना पहिल्या 2.5 वर्ष आम्हाला मिळालं असतं स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुकीसाठी तर जास्त दुधात साखर पडल्यासारखं वाटलं असतं.